बातमी भुजबळांची आहे। दोन वक्तव्यांवरून भुजबळ भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आलेत। 400 पारच्या नाऱ्यामुळे महाराष्ट्रात निवडणुकीत वेगळा फरक पडला असं भुजबळ म्हणाले। तसंच विधानसभेत 80-90 जागांचं आश्वासन दिल्याचं भुजबळ म्हणाले होते। त्यावरून मुनगंटीवारांनी पुरावाच मागितलाय। पाहूया। 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार। त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल। 400 पारच्या नाऱ्यामुळे संविधान बदलणार अशी दलित समाजाच्या मनात भावना झाली आणि त्यामुळेच महाराष्ट्रातही लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम दिसला असं रोखठोक विधान अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळांनी केलं। आणि इकडे भाजपच्या निलेश राणेंनी भुजबळांना आता आवरलं पाहिजे असा इशारा दिला। श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे। आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो, पण उठसूट कोणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही असं ट्विट राणेंनी केलं। अगोदरच 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार। ते काढता नाकीनऊ आले। मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर 15-20 मिनिटं सांगत होते की असं होणार नाही, संविधान बदलणार नाही, संविधान वर्ष आम्ही साजरं करणार आहोत वगैरे वगैरे। परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल। आता मी त्यांना सांगायला मोठा नाही, मी एक माझं म्हणणं तुम्हाला सांगतो। मी काय त्यांना सांगण्यासाठी काय करत नाही, पण सातत्याने विरोधकांना फायदा होईल जर आपण बोलत राहिलो। आता 400 पार ही घोषणा कोणाची होती? मोदी साहेबांची होती। म्हणजे तुम्ही मोदी साहेबांना चॅलेंज करताय का? आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे। निलेश राणेंच्या टीकेनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपेही त्याच भाषेत बोलले आहेत। निलेश आणि नितेश राणेंना महत्त्व देत नाही असं परांजपे म्हणाले। कितीतरी प्रसंग आहे की निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या ट्विट किंवा वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टी अडचणीत आलेली आहे। याच्यापेक्षा फार त्यांना महत्त्व मी देऊ इच्छित नाही। लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होताच भाजपनं 400 पारचा नारा दिला आणि देशभरात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंपासून ते राहुल गांधींपर्यंत संविधान बदलणार असल्याचा हल्लाबोल केला। या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची ती निवडणूक त्यांना एवढ्या आकड्याने का जिंकायचंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचंय। नरेंद्र मोदी जी आरएसएस इस किताब को खत्म करना चाहते हैं। जो ये अंबेडकर जी की देन है, इसको नरेंद्र मोदी बीजेपी बदलना चाहते हैं, खत्म करना चाहते हैं। भुजबळ बेधडकपणे बोलण्यासाठी ओळखले जातात, पण 400 पारच्या नाऱ्यामुळे महाराष्ट्रात परिणाम झाला असं म्हणणारे महायुतीचे पहिले नेतेही तेच आहेत। पण फक्त 400 पार वरूनच नाही तर लोकसभेच्या निकालाआधीच विधानसभेच्या जागांवरून भुजबळ ज्या पद्धतीने बोलले त्यावरून भाजप आणि शिंदेच्या नेत्यांनाही ते पटलेलं नाही। 80-90 जागा देण्याबद्दल भाजपनं सांगितलं असं भुजबळ म्हणाले, तर आश्वासनाचा पुरावाच भाजपचे मंत्री मुनगंटीवारांनी मागितलाय। योग्य तो वाटा जो आहे महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। आणि फक्त आता तुमच्या 50च आहे मग 50च गेलं त्याच्याला काही गाळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम, तर तसं होताच कामा नये। जागेंच्या संदर्भात काही अजितदादांचं मत असेल किंवा इतर मित्रांचं मत असेल तर त्यांनी अमितभाईंशी देवेंद्रजीशी चर्चा केली पाहिजे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींशी चर्चा केली पाहिजे। चॅनल्सच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्या असं म्हणणं हे गैर आहे।
कारण याच्यामध्ये कोणताच पुरावा नसतो की तुम्हाला कोणी आश्वस्त केलं, आणि मग सांगायचंच असेल तर स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. असं धुकं निर्माण करण्यामध्ये काहीही कारण नाही. या गोष्टी जनरल प्लॅटफॉर्मवर बोलायचे नसतात. यासाठी अजितदादा असतील किंवा भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांनी युतीच्या नेत्यांशी एक टेबल टॉक ज्याला म्हणतात ते तर चर्चा केली पाहिजे. अशा चर्चा सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळं याचा परिणाम हा युतीमध्ये बेबनाव आहे की काय अशा प्रकारचा मेसेज जायला होतो. काही लोक आपली महायुती तुटेल कसा असा जो काही प्रयत्न करतात त्याला आपल्याला पाठबळ दिल्यासारखं होईल. सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं जागा वाटप पाहिलं तर भाजपनं 28 जागा लढल्या. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 15 जागा आल्यात, तर शिंदे गटा एवढ्या जागा मागणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या, तर जानकरांच्या रासपला 1 जागा मिळाली. विधानसभेचा विचार केला तर सध्या भाजपचे स्वतःचे 105 आमदार आहेत आणि अपक्षांचा आकडा जातो 114. शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वतःचे 41 आमदार आहेत आणि अपक्ष 10, आणि अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. एकूण आमदारांची संख्या होते 205 आणि विधानसभेचं संख्याबळ आहे 288, म्हणजेच 83 जागा शिल्लक उरतात. या 83 जागांचं तिघांमध्ये वाटप होईल. तुम्ही जे आम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला एवढ्या जागा मिळणार, तेवढ्या जागा मिळण्यासाठी आतापासूनच खटपट जे काही प्रयत्न सुरू करा, हेच तुम्ही सांगितलं निवडणुकीची तयारी म्हणून. आणि त्याच्यावर तर प्रतिक्रिया आल्या, ठीक आहे. फडणवीसांची प्रतिक्रिया आली, उपमुख्यमंत्री, बरोबर आहे त्यांचं. या तिघांमध्ये ही बिग ब्रदर, त्यांची 100पेक्षाही जास्त आमदार निवडून आलेले आहेत, त्यांना मोठा वाटा मिळणार, स्वाभाविक आहे. भारतीय जनता पक्षाने काय ॲग्रीमेंट लिहून दिली आहे की काय की असंच झालं पाहिजे? अहो, आपण समजुतीने एक दुसऱ्याला सांभाळून ही अलायन्स टिकवायची आहे, ॲग्रीमेंट झालेली नाही कुठली. असं असताना आपण एक एवढ्या अनुभवातून आपण बाहेर आलेले आहात, आपण कार्यकर्त्यांना धीर दिला पाहिजे, युतीतल्या, फक्त एका पक्षाच्या नाही. आणि नेहमी आम्हीच का ऐकून घ्यावं, तुम्हाला असंच पाहिजे, तुम्हाला तसंच पाहिजे. अहो, आपण अलायन्समध्ये आहोत. अलायन्समध्ये असताना मला काय वाटतं ते महत्त्वाचं नसतं, अलायन्सला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. लोकसभेत शिंदे गटाकडे 14 खासदार होते आणि अजित पवार गटाकडे 1च खासदार होता. पण आता शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे जवळपास स्वतःचे सारखेच आमदार आहेत. त्यामुळे दोन्ही गटात वाटप सारखंच व्हावं असं भुजबळ म्हणतायत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.